तर चंद्रपूरमधील 13 नगरसेवकांना हॉटेलमध्ये लॉकअपमध्ये ठेवलंय। काँग्रेसच्या 13 नगरसेवकांना यवतमाळच्या हॉटेलमध्ये ठेवल्याचा चंद्रपूर काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष रामू तिवार यांनी धक्कादायक दावा केलेला आहे। काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी मिळून पालिकेत सत्ता स्थापन करावी, रामू तिवारी यांनी ही मागणी केली आहे। मॅडम आहेत त्यांनी पण थोडंसं समजूतदारीने घ्यायला हवे। ते स्वतः जाऊन जे शहराचे अध्यक्ष आहे, महिला अध्यक्ष आहे, बाकी महिला सदस्य आहेत, त्यांना ते घरून पकडून रॅलीमध्ये पकडून घेऊन जात आहे, तर ते पण बरोबर नाही। आणि आम्हाला माहित आहे की ते कुठं आहेत। त्यांचे जे आमचे सदस्य आहेत ते 13 सदस्य यवतमाळमध्ये एका हॉटेलमध्ये त्यांना लॉकअप मध्ये ठेवलं आहे। तर माझं असं म्हणणं आहे की हे बरोबर नाही आहे। तर सर्वांना मिळून, काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी मिळून हे महानगरपालिकेमध्ये सत्ता बसवायला पाहिजे। तर पुण्यातील शिरूरमध्ये गॅरेज चालकाकडून 25 कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आला। अहिल्यानगरमधील पोलीस कर्मचाऱ्यानं प्रमुख आरोपीला ड्रग्ज पुरवल्याची माहिती आहे, असं रोहित पवार यांनी सांगितलेलं आहे। तर पोलिसांच्या प्रतिमेला डाग लावणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची रोहित पवारांकडून मागणी करण्यात आली। तर चंदीगड महापालिकेच्या महापौर निवडीसाठी आप आणि काँग्रेसची युती पाहायला मिळते। युतीनुसार आम आदमी पक्षाकडे महापौर पद राहील, तर काँग्रेस पक्षाचे उमेदवार वरिष्ठ उपमहापौर आणि उपमहापौर या 2 जागांसाठी असतील। चंदीगडचे काँग्रेसचे खासदार मनीष तिवारींच्या मध्यस्थीनंतर दोन्ही पक्षांमध्ये हा करार करण्यात आलाय। चंदीगड महानगरपालिकेच्या महापौर, वरिष्ठ उपमहापौर आणि उपमहापौरपदाची निवड 36 मतांद्वारे जी आहे ती केली जाते। येथील आझाद मैदानावर धनगर बांधवांचं आंदोलन सध्या सुरू आहे। धनगर समाजाच्या धनगराचा उल्लेख करण्यात येतो, तो धनगर करण्यात यावा आणि धनगर समाजाला एनटी मध्ये आरक्षण देण्यात यावं, या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे। तर मुंबईच्या आझाद मैदानावर धनगर समाजाचं आंदोलन सुरू आहे। धनगर जो आहे तो धनगर समाजाचा आरक्षणासाठी हा लढा जो आहे तो उभारण्यात येतोय। प्रकाश शेंडगे देखील आझाद मैदानावर सध्या दाखल झालेले आहेत। बातमीला मुख्यमंत्री फडणवीसांकडून डाऊस दौऱ्यात महत्त्वाचे करार करण्यात आलेले आहेत। पेन रायगड स्मार्ट सिटीसाठी एमओयू केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं। नवीन बिझनेस डिस्ट्रिक्ट तयार करत आहोत, असं देखील फडणवीसांनी म्हटलं। इनोव्हेशन सिटीमधून 20 ते 30 लाख रोजगार संधी उपलब्ध होणार असल्याचं देखील फडणवीसांनी म्हटलेलं आहे। पेन रायगड स्मार्ट सिटीसाठी पेन रायगड स्मार्ट सिटी ही नवी मुंबईच्या एअरपोर्ट पासून 15-20-25 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि ही पहिली पीपीपी पद्धतीने तयार होणारी आहे, ज्याच्यामध्ये प्रायव्हेट लोक आणि एमएमआरडी एकत्रित आलेले आहेत आणि एकत्रित येऊन त्या लोकांनी त्या ठिकाणी ही लॉन्च केली आहे। याचं सगळं झालेलं आहे, सगळे क्लिअरन्सेस आता त्याचे मिळाले आहेत आणि काल जवळपास 9 इन्व्हेस्टर्सने 1 लाख कोटी रुपये त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय केला। इनिशियली त्या सगळ्या इनोव्हेशन सिटीमध्ये आपण जर विचार केला तर स्वतः टाटा कंपनीने, टाटा सन्सने त्या ठिकाणी $11 बिलियन हे डेटा सेंटर आणि बाकी अलाइड गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे मला असं वाटतं की पुढच्या काळातली जी ग्रोथ आहे ती सगळी या इनोव्हेशन सिटीतनं आपल्याकडे येणार आहे आणि मोठ्या प्रमाणात जॉब क्रिएशन जे आहे, म्हणजे मी असं म्हणू शकेन की हे जे सगळे आपण अग्लोमरेशन्स तयार करतो यातनं 20 ते 30 लाख लोकांचे जॉब्स आपण पुढच्या काळामध्ये तयार करू शकू, या दृष्टीने मला असं वाटतं या सगळ्या अनाउन्समेंट फार